असुर नरेश, दैत्यगुरु, आपण दोघेही सुखरूप परत आलात, यातच आम्हाला समाधान आहे. असुर नरेश, आपले प्रयत्न यशस्वी झाले ना? आणि अमृत मिळालं ना? नाही. पुन्हा एकदा यश आपल्या हातातून निसटून गेलेलं आहे. काय? आपण काय करणार आहोत याची देवांना अगोदरच कल्पना होती. त्या विष्णू देवांनी पुन्हा एकदा कपट केलेलं आहे. विष्णूनं माझंच रूप धारण केलं आणि महिषासुराला भ्रमित केलं आणि त्याच्या हाती आलेलं अमृत हातात घेऊन कुंडामध्ये विलीन केलं. आणि हा योगायोग असूच शकत नाही. आपण काय करणार आहोत, कुठे जाणार आहोत, कोणत्या कार्यासाठी जाणार आहोत, हे सगळं काही देवांना आधीच ज्ञात होतं. याचा अर्थ उघड आहे. कोणीतरी आपल्यावर अष्टोप्रहर दृष्टी ठेवून आहे. असुर साम्राज्यातलं कोणीतरी आपली समग्र वार्ता देवांपर्यंत पोहोचवत आहे. परंतु ते कोण असू शकतं? आणि आपल्या असुर कुळामध्ये आपल्या विरोधात जाईल असं कोण आहे? तोच जो गेल्या काही काळापासून आमच्या प्रासादात गुप्तपणे वावरतो आहे. तोच ज्याने आमच्या असुरिकेची हत्या घडवून आणली. तोच ज्याने त्या पद्महंसाला पलायनाला सहाय्य केलं. आणि तोच जो आता देवांना आपल्या सगळ्या योजनांची वार्ता देतो आहे. आणि आम्ही त्याला शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. संशय हे युद्धशास्त्रातलं सर्वात मोठं धोकादायक शस्त्र आहे महिषासुरा. सध्या आपण थकलेलो आहोत. आपलं मनही अस्थिर आहे आणि अशा अस्थिर मनस्थितीमध्ये घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात महिषासुरा. तेव्हा आपण अगोदर विश्रांती घेऊ आणि मगच शांतपणे हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. योग्य आहे दैत्यगुरु. आपले म्हणणे अत्यंत योग्य आहे. आपण अत्यंत श्रमित झाला आहात. आपणास अत्यंतिक कष्ट झाले आहेत. तेव्हा आपण आपल्या निवासाकडे प्रस्थान करावे आणि विश्रांती घ्यावी. आपण यावर पुन्हा बोलू. ठीक आहे, पण तूही स्वतःची काळजी घे. येतो आहे. असुर नरेश, आपण एवढ्या विचारात का पडला आहात? सम्राज्ञी, आमच्या मनामध्ये एक संशय आकार घेतो आहे. संशय? कसला संशय? ही सगळी विश्वासघाती कृत्य करणारा, आमच्या सगळ्या वार्ता देवांना पोहोचवणारा दुसरा तिसरा कोणीही नाही. कदाचित ते साक्षात दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत. मग मला आता काय करायचं? चातुर्मास सुरू झालाय. ह्या 4 महिन्यात तुळजा भक्तीचा दीप प्रज्वलित करेल. श्रद्धा वाढेल, धर्म बळकट होईल आणि देवांवरील विश्वास अधिक दृढ होईल. परंतु जर या चातुर्मासात तू माझं पुढचं कार्य पूर्ण केलंस तर केवळ तुळजाच नाही तर संपूर्ण देवसत्तेचा
पाया हादरेल. असं असं काय काम आहे देवी? ते कार्य एवढं कठीण आहे की आजवर कोणत्याच असुराने ते करण्याचं धाडस केलं नाही. परंतु जर तू यशस्वी झालास तर चातुर्मास भक्तीचा उत्सव ठरणार नाही, तर ती देवांच्या पराभवाची सुरुवात ठरेल. काय हे कसं शक्य आहे? ज्यांनी आयुष्यभर आपल्या असुर कुळासाठी तप केलं त्यांनी विश्वासघात केला? नाही नाही, असुर नरेश, हे अशक्य आहे, अशक्य आहे. आम्हालाही आजवर तेच वाटत होतं सम्राज्ञी, परंतु अनेक संकेत मिळत आले आहेत. आता या प्रवासामध्ये आम्ही त्यांना गुप्तपणे काहीतरी लिखाण करताना पाहिलं.